दिलदासवर खूप प्रेम आहे बघा ना करणचं. तेजस तुम्हाला अंपायर राहायचं लक्षात घ्या या मॅच साठी. तेजस मात्र अंपायर या नाही राहतील ना. तेजस मात्र ऑलराऊंडर आहेत. राकेश मात्रेने चेंज केली टीम का? चला तिकडे बॅटिंग मिळेल इकडे मिळणार नाही. 6 ओव्हरची मॅच आहे. काय राकेश बॅटिंग मिळणार नाही म्हणून तिकडे गेले. सहा ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. 6 बॉलर कंपल्सरी. 2 ओव्हर पॉवर प्ले. नाही आहेत ना भरपूर आहेत बॉलर. वंशला नाही घेतलं का? आयकॉन बॉलर टीम ने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. छगन पाटील जवा अंपर. 2 अंपर पाठवा. सजंदा विकास सहा षटकांची मॅच. 6 बॉलर तुम्हाला वापरायचे लक्षात घ्या. आज बघा यज्ञेश मडवी यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नाही अंपायर पाठवा जरा कमिटी. नाही आमचे आधार स्तंभ यज्ञेश मडवी यांचा वाढदिवस. फक्त अंपायर पाठवा तरच मॅच सुरू होईल. चला जनार्दन पाटील पंचांच्या भूमिकेत असतील. टोपी दे ना अंपायरला. टोपी दे. आपल्याला लाल टोप्या होत्या ना काल त्या. तरी एक कमी आहे ना. एक कमी होऊ लागेल. दिले 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 दिले. चला 6 ओव्हरची मॅच. पंच सुद्धा जनार्दन पाटील सरांना तुम्ही पाहतायत. जनार्दन पाटील आणि शिरीष पाटील सरांना तुम्ही बघू शकाल. एकाच एंडनी स्पर्धा खेळली जाते लक्षात घ्या. नाही तर यज्ञेश मडवी आम्हाला माहिती देतीलच की सेमीफायनलचं शेड्यूल कसं आहे. अजूनही डिक्लेअर नाही का ही मॅच झाल्यानंतर? ओके चला मयूर देवकर माहिती देतीलच शेड्यूल कसं आहे. सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल, मेगा फायनल. सामन्याला होते सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून येतोय सिक्सर.
चला सेमीफायनलचा शेड्यूल आता आमच्यापर्यंत आलाय. पहिली सेमीफायनल असेल आरव 11 विरुद्ध बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि दुसरी सेमीफायनल असेल लकी बँक 11 आणि ओम साई. अशा दोन सेमीफायनल यानंतर आणि मेगा फायनल. आरव 11 जितेश पाटील वर्सेस बाबूराव शेठ प्रतिष्ठान म्हणजे जितेश पाटील वर्सेस आकाश मात्रे पुढची लढत असेल. यानंतर लक्षात घ्या सेमीफायनल. आणि त्यानंतर लकी बँक 11 अजय मडवी आणि दुसऱ्या बाजूला ओम साई संदेश मात्रे सध्या एकाच टीम मध्ये खेळत आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले तेजस तुषार आहेत तिथे. तेजस मात्रे धावले. मला वाटतं तेजस मात्रे बॉल आउट आहेत का. 8 धावा धापल कर दी. रियांश 11चे लकी पॅकर्स तेजस मात्रे. काल संघ त्यांचा मी बघितल्यानंतर बरंच प्रश्न मला पडले. इथे चेंडू उंच गेलाय. आता तुषार डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. मयूर देवकरची विकेट घेतली. संदेश मात्रे उर्फ बाबूने फलंदाज बाद. मात्र चालली नाहीये मयूर देवकर. कारण की मोठी देशे प्रीमियर लीग म्हणल्यानंतर दरवर्षी टॉप 4 मध्ये त्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. फायनल मध्ये पाहायला मिळतो. खास करून 2 वेळा ती स्पर्धा जिंकण्याचे विक्रम केलाय. मॅन ऑफ द सिरीजचाही मानकरी मयूर देवकर ठरलेला आहे. यावर्षी नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन मालिकावीर पाहायला मिळेल संदेश. हा लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 9 वरती 6 ओव्हरची मॅच आहे. संदेश पुढचा बॉल. एक सिंगल घेतली. आता मात्र विकीने 10 धावा आतापर्यंत संदेशने खर्च केल्यात. मयूरची विकेट जरूर संदेशने मिळाले. प्रेक्षणीय मॅच पहिल्यांदाच मोठी देशी प्रीमियर लीगच्या इतिहासात तुम्हाला पाहायला मिळाली. ती 6 ओव्हरची मॅच तुम्ही पाहतायत. 10 धावा आतापर्यंत संदेश मात्रेने खर्च केल्यात. यावर्षीच आपण पाहिलं तर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये बेस्ट बॉलर ऍक्टिव्ह सुद्धा मिळाली संदेशला. रिव्हर्सच्या माध्यमात झेल ड्रॉप. दत्ता दिले होते बघा. काय प्रयत्न होते दत्ताचे. षटक संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. 1 विकेट गेली. पहिल्या षटकात 6 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे 6 गोलंदाज तुम्हाला वापरायचे लक्षात घ्या. अकरा धावा धापल करते आपण पाहतोय. बॅटिंग साठी टीम चेंज केली. छगन पाटील काय करणार. त्यांनाही माहिती तिकडे बॅटिंग भेटणारच नाही. सागर आलीत गोलंदाजी करण्यासाठी. सागर पाटील एक धाव इथे मिळाली. 6 ओव्हरची मॅच. 6 बॉलर. संदेशचं 1 षटक संपलेलं आहे. सागरचं 1 षटक आहे. अजय मडवीचं 1 षटक आहे. विशालचं 1 षटक आहे. ज्ञानेश्वर देवकरचं 1 षटक असू शकतो. राकेशचं 1 षटक असू शकतो. वेग बघा. वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस करतायत.
विकी देवकर तुम्ही पाहतायत, पुराणा चावल सुरुवातीला भरपूर वर्ष ते खेळलेले आहेत. मोठी देसाई ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रेग्युलर. कदाचित मला वाटतं 1-2 वर्षात 40+ मध्ये येतील. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते संदेश, त्यांना बीट करून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढचा बॉल झेलची शक्यता आहे. मिड विकेटला तुषार आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. विकीलाही माघारी परतावं लागेल. 16 वरती दुसरा धक्का. सोळावरती 2 विकेट गमावलेत. षटकार तुम्ही पाहिला, चौकार तुम्ही पाहिला. त्यानंतर हा चेंडू जाईल फॉलिंग स्वीपच्या माध्यमातून सीमा रेषेच्या बाहेर. आकाश मांजरेचा फेवरेट फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 22 धावा दापलकोती लागल्यात. फलंदाज करणारी टीम, सर्वच बॅट्समन ज्या टीम मध्ये आहेत. वाईड आहे, लेग स्टंपच्या बाहेर होता. तेवीस धावा झालेत. सागर फुलटॉस, गॅप मधनं सीमारेषेच्या बाहेर. रिव्ह्यू घेतलाय का? नो दिलाय. ओके. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का? ओके. नो बॉल ना? नो आहे. चला चालू करा. नाही, नोच आहे तर नोच देणार ना. 23 आणि 5 28. अठ्ठावीस आणि येणारा चेंडू फ्री हिट. दोन ओव्हर 29. करणला नाश्ता होता इडली. एकोणतीस धावा झालेले आहेत.
हेमन बनियाल कुठे आहेत? विशाल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय पहिलाच बॉल विशालचा, मात्र झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. ज्ञानेश्वर देवकर काय करतायत काय? आता भोंगे वाजायला सुरुवात झाली बघा. धावसंख्या 30. आकाशला वाटतं सांगितलं होतं विशालने तुझी विकेट घेईल, पण ते काय आता झेल सुटला ना. 30 जावा. समोर मारलाय जितेश पाटीलचा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. हा वाईड आहे. थर्टी 37 तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 6 ओव्हरची मॅच. एक धाव इथे मिळेल. 38. पुढचा बॉल विशाल. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. हेच कदाचित विशाल मग सांगते आकाशात तुला तरी मारून नाही देणार. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजूनही संधी आहे आकाशकडे. 38 झालेत. 6 ओव्हरची मॅच आहे. 2 बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये यानंतर 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. शेवटचा बॉल. नाही विशालने नाही तर नाहीच दिला बघा मारून आकाशला. हे कमेंटमेंट पाहिजे. 39 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हर मधला. त्यानंतर पाणी घेऊन जायचं खेळाडूंना, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. एक धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आले 40. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाणी हवंय का? पाणी हवं असेल तर घेऊन जा. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. देवकर अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो अजय मडवी अँड कंपनी. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आले ज्ञानेश्वर देवकर.
रफ्तार का सौदागर आणि पहिल्याच बॉल वरती तुफानी षटकार. सिक्स ज्ञानेश्वर फुलटॉस बैकवर्ड स्क्वायर लेगच्या वरून गेंद जाती हुई तारामंडल में सिक्सर. चौथ्याच ओव्हर मध्ये कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. हा फटका सागरच्या हातात आहे. नाही बॉलिंग करणाऱ्या टीमने ठरवलंय काय कॅचेस सोडायच्या. नाही विशालच्याही ओव्हरला कॅच सोडली ना म्हणून विचारलं. 53 धावा झाल्या आहेत. आता आकाशलाही जीवदान मिळालंय, जितेशलाही जीवदान मिळालंय. नाही आता कोणीच नाहीये जवळपास. 2 षटकार नंतर 2 सिंगल. धावा झाल्या 54. 6 ओव्हरची मॅच. 6 बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत. आता बघायचं जितेशला जीवदान मिळालंय. 24 वरती तो नाबाद आहे. त्या धावा किती ऍड होतील. नो बॉल. यात्रा जवळ आलीत ना आता. भोंगे आलेत. खिडकाल मंदिरच आहे का. ओके. 55 धावा झाल्या आहेत. येणारा चेंडू आता फ्रीट आहे जितेश साठी. जितेश पाटील बघा मकर संक्रांत मध्ये सुद्धा 100 धावा कुठल्या द्या. भिंगरी शॉट सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. एकसष्ट धावा. ज्ञानेश्वर बाबा राकेशने झेल टिपलाय आणि या 30 धावांची इनिंग इथे समाप्त झाली आहे. फलंदाज जितेश पाटीलची. एकसष्ट धावा झालेत. यानंतर मला वाटतं यज्ञेशचा नंबर आहे बॅटिंगला. चला बॉल मिळाला अखेर. धावाही 2 मिळाल्या. 63. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. 6 ओव्हरची मॅच. एका बाजूला बॅटर्स दुसऱ्या बाजूला बॉलर्स अशी प्रेक्षणीय लढत 6 ओव्हरची. यानंतर 2 सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये बाबूराव शेठ प्रतिष्ठान विरुद्ध आरोव 11 पहिली सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनल लकी माइंक 11 विरुद्ध ओम साई 11. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली.
64 धावा झाल्यात. धावांची गती थोडीशी आता कमी झाली. 64 धावा झाल्यात. 5व्या षटकाला सुरुवात. 4 बॉल अजूनही शिल्लक आहे दर्शनचे. चांगला बॉल होता अजय मडवी. त्याचं प्रोत्साहन वाढवत असताना खाली दर्शनने चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 3 विकेट 18 रन्स. 64 वरती 3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. अक्षय आले बघा. काय कमबॅक केलंय दर्शनने. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्या. 3 धावा म्हणजे 1 लेग बायज आहे. चौसष्ट धावा झाल्यात. अक्षयची विकेट धोक्यात आहे आणि अक्षयला माघारी परतावं लागेल. दर्शनच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. काय गोलंदाजी केली दर्शनने या मॅच मध्ये आतापर्यंत. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक पूर्ण होणार नाहीये. संदेश वेगाने धावले होते. 2 धावा मिळाल्यात. षटक क्रमांक 5 इथे समाप्त होईल. 66 धावा. शेवटची ओव्हर 6वी. चला पंच काय वाईट. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. फक्त पंचच बाकी राहिले. बाकी दोन्ही टीमने रिव्ह्यू घेतलाय. दोघांनी घेतले ना रिव्ह्यू. आकाश तुम्ही घेतलाय का. नो बॉल. 5 धावा मिळतील. 66 आणि 5 71. आणि आता फ्रीटचा बॉल. फ्लीटचा बॉल. एकच रन्स मिळेल. कॅच पकडली होती. 72 धावा झाल्यात. शेवटची ओव्हर सुरू झाली आहे. पहिलाच बॉल नो बॉल होता. छगन पाटील बसलेत. फक्त त्यांना टाट घेऊन जा. एक धाव इथे मिळेल. 73. पुढचा बॉल
नाही बॉलर सेंडलाही चाललं असतं. 75. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 75 धावा झालेल्या आहेत. समोर त्यांनी कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी करत असताना 75 वरती धावसंख्या थांबली आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. नाही आमचाही विचार करा. आम्हाला हवा काहीच नाहीये. रिव्ह्यू वाईट साठी ओके. एक मिनिट चेक करतोय. दोन धावा इथे मिळाल्यात. वाईट नाहीये मगाचा. इनिंग संपली. धावा झाल्यात. बघा ऍक्शन रिप्ले. योग्य बॉल आहे. बघू शकता तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती. वाईट नाहीये. योग्य बॉल योग्य बॉल. गुड डिसिजन. अठ्ठ्याहत्तर धावा झाल्यात. 79 टू विन. 78 झाल्यात. 79चा टार्गेट. जेवण सुरू झालंय. जेवण करून घ्या. लोकेशन तुम्हाला सांगतील आता. वंश लोकेशन सांगा. कर्दाच्या झाडाखाली उजवी साईडला जेवणाची सोय झालेली आहे. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. बॉलर्स 11. डीजे दिलदास आलेत का बघा. थर्ड अंपायर दिलदास. चला 79 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया करण कानेंचा आवाज.
चला सामन्याला होती सुरुवात. एका बाजूला बॉलिंग 11 आणि बॅटर 11 मध्ये 6 ओव्हरची मॅच. 79चं लक्ष्य. मडवी आणि देवकर आघाडीला आलेत तर पाटील पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल. बॉलर्स बॅक. मिड ऑन लाईन सुमित, मात्र मिड ऑफ लक्ष आहेत. बॉल त्यांच्याकडे येईल तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या मिळत असताना एक धाव. खातं उघडलंय बॉलिंग 11चं. शो मॅच आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. प्रतीक पाटील. स्विच हिट. मडवी. वाह, चौकार. यश ओके ना? बस. इनसाइड आउट. काय फटका आलाय. मागचा रिव्हर्स स्वीप, यावेळेला इनसाइड आउट. दुसरा चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर. तिसरा सलग. वा वा, चौकार. संदेश मात्रे येणार आहेत यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येणार 3 पत्रावल्या. मला नाही. वंश कुठे? वंश स्वीप करायचा होता. बॉल हवे ते जितेशचं लक्ष आय थिंक जेवणाकडे. नंतर पकडले त्यांनी कॅच. श्याम चौधरी सारखं कालू कालचं काम. रिव्ह्यू करायला काटला. हा थांबा 2 मिनिटं थांबा. चला आवाज आलेला का तुम्हाला? चला ऑन ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो. हा तिथे लागलाय पण त्याच्या अगोदर बॅटला लागलाय का ते नाही समजला. चला नाही, सेफ सेफ आहे. चला सेफ 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 आहे. फोरआर्म्सला लागला डायरेक्ट. उडवलाय आणि थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वंश डायरेक्ट जावाला बसला नाही. पत्रावलीने आणली इथं. तुला पॅनल्टी.
झाला का आवाज? पहिला मान अध्यक्षांचा. यतीन यतीन किती झाले रन? 19 झालेत. मला असं वाटतंय बॉलिंग 11 जिंकू शकते. चांगली बॅटिंग. ओ हो मडवी. ओ वाचलेत आता. हिट मिस झालं यतीनने. आय थिंक यतीन पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला मोठी देसाईच्या प्रमुख संघामध्ये पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग. येस, प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेला पाहतो नितीन सर, जे यंगस्टर असतात त्यांना पण चांगली कामगिरी करत असतात आणि त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये सो एक प्रणय त्याचबरोबर यतीन हे यंगस्टर दिसत आहेत यंदाच्या या 5व्या सीझन मध्ये. दर्शन देखील आहेत पण दर्शन तिथे लांब येतात क्रिकेट पासून थोडे. काका या नावाने ते प्रसिद्ध आहेत. शेड्यूल बिझी असतो. येस, फ्लिक केला. चला बॉल मिड विकेटला वरून फार वेगाने बॉल वरती आला पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पिक करता आला नाही. बॉलला थ्रो करेल मिळत असताना आपण पाहतोय ही सहजरित्या 2 धावा आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25. अच्छी बल्लेबाजी. नाही अशा स्पर्धा असतात तिथे आपल्याला शिकायला भेटतं. इस बार ओहो नॉन स्ट्राइकिंग पे हिट करने का प्रयास और यहाँ पे गेंद थ्रो अच्छा नहीं. थ्रो यदि अच्छा रहता तो यहाँ पे विकेट जा सकती थी. फर्स्ट ऑफ ऑल तो नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर भी चांस था. वहां पे सुमित ने मिस किया हिट और उसके बाद शॉट एक्स्ट्रा कवर. आई थिंक अक्षय थे, अक्षय आतिश. थ्रो यदि अच्छा रहता तो विकेट जा सकती थी. देवकर अच्छा स्ट्रोक, गेंद हवा में और इस बार गलती की कोई गुंजाइश नहीं. बहुत ही अच्छा कैच आतिश के द्वारा. पहली विकेट विशाल देवकर की. पहला करारा झटका बॉलिंग 11 को. विशाल देवकर के बाद मैदान के अंदर संदेश मात्रे का आगमन होता हुआ. हालांकि पिछले मैच में लीग स्टेज में 0 पे आउट हो चुके थे. इस मैच में सैंडे के द्वारा अच्छे बल्लेबाजी की अपेक्षा रहेगी. उनासी रनों का लक्ष्य इस मैच में. शो मैच है. यतीन फिर से एक बार फुल लेंथ गेंद. यहाँ पे भी रन नहीं मिलेगा और इसी के साथ अंपायर का सिग्नल. 2 ओवर का खेल समाप्त. 1 विकेट का नुकसान. 29 रन बल्लेबाजी करते वक्त. इस वक्त बॉलिंग 11. 24 गेंदों में 54. 25 रन में 25. 24 गेंदों में 54 रनों की जरूरत है अभी भी. वरुण इस बार आते हुए 2 नो ऑडियंस नहीं है. सागर आ सकते थे इसके बाद जब हम जाएंगे लंच के लिए, तब आप अंग्रेजी कमेंट्री भी सुन सकेंगे सागर पाटिल के द्वारा. सागर मल्टी टैलेंटेड है. उनको निग्रो लैंग्वेज भी आती है. ओहो इस बार स्विच करके मडवी ने मार दिया है 6 रनों के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. स्विच किया इस बार. पहले भी एक इस इनिंग में 54 उन्होंने जड़ दिया था. तो 6 के साथ रन संख्या 31 रनों के ऊपर. 48 रनों की अब भी जरूरत है. 23 गेंदे शेष. यदि इस बार आता तो तीसरा. एज थी यहाँ पे. मयूर ने पटक दिया गेंद को. लपकने के बाद दूसरा करारा झटका पैवेलियन के और जाते हुए
31 रनों पे दूसरी विकेट। गेंदे अभी भी शेष है 22 और 22 गेंदों में 48 रनों की जरूरत। राकेश मात्रे खब्बू बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए। बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी है, लेकिन इस मैच में अभी जिस तरीके से वरुण गेंदबाजी कर रहे हैं, शुरुआत में ऐसा लगा कि बॉलिंग 11 जल्दी से इस रन चेस में आगे, रन चेस जल्दी हो जाएंगे, लेकिन जो 2 विकेटें गिर चुके विशाल देवकर और अजय मड़वी की, मैच फंस चुका है। अभी 22 गेंदों में अभी भी 48 रनों की जरूरत। राकेश मात्रे, वरुण फिर से एक बार स्लॉग स्वीप किया है, गेंद हवा में, वाइडिश लॉन्ग ऑन, प्रतीक मौजूद, अच्छा कैच और एक झटका। 31 रनों के ऊपर तीसरा करारा झटका। राकेश आए और राकेश गए। सागर आएंगे कि समर्थ आएंगे? समर्थ कड़ू, मैन फ्रॉम वेशवी उरण, जो कि मोटी देसाई का वीजा लेके यहाँ पे रह रहे हैं। पूरा दिन उरण में रहते, खाली रात को आते हो मोटी देसाई में। लेकिन इस प्रतियोगिता के लिए उन्होंने भी बहुत कुछ सैक्रिफाइस किया है। सरपंच के टीम में खेल रहे थे लीग स्टेज में, लेकिन जितेश पाटिल ने दिखाया उनका दमखम और सरपंच 11 को इस टूर्नामेंट के बाहर किया है। और आरव 11 की एंट्री सुपर 4 में इस शो मैच के बाद हम देखेंगे सेमीफाइनल नंबर 1, उसके बाद सेमीफाइनल नंबर 2 और उसके बाद ग्रैंड फिनाल है, अंतिम मुकाबला इस 5वें संस्करण का मोटी देसाई प्रीमियर लीग का। वरुण फिर से एक बार खींच के मारने का प्रयास था। मयूर अच्छी तरीके से पीछे विकेट कीपिंग कर रहे, हालांकि रेगुलर कीपर है मोटी देसाई टीम के लिए। जितेश या फिर मयूर, इन दोनों को हमने देखा ही है। फ्लाई स्लिप पे मौजूद है जितेश। 20 गेंदों में 48, क्रॉस हुआ है और इस बार गेंद फाइन लेके खिलाड़ी के हाथ में और एक सफलता मिलती हुई वरुण को। क्या नायाब गेंदबाजी कर रहे हैं भाई। गेंद अभी शेष है 19 और 19 गेंदों में बनाने हैं बॉलिंग 11 को, बॉलर्स 11 को 48। विशाल देवकर, अभी एक ही काम बचा है, खाना खा लेना चाहिए। सागर पाटिल क्या करेंगे अभी? उनको भी भूख लग चुकी है, जल्दी आउट होके जाएंगे खाने के लिए। क्या मैच फिनिश करेंगे? 19 गेंदों में 48 रनों की जरूरत है। अच्छा मुकाबला चालू है। बैटर्स 11 के बनाम बॉलर्स 11। मोटी देसाई पहले देसाई का हिस्सा था, लेकिन बहुत संघर्ष करने के बाद एक, जैसा हमने भारत पाकिस्तान के बीच वो बंटवारा देखा था, वैसा क्रिकेट के लिए बंटवारा है। लेकिन जब बाहर जाते तब साथ में ही जाते। 18 गेंदों में 48। खिलाड़ी बहुत है देसाई गांव में, इसके लिए उन्होंने बंटवारा किया और मोटी देसाई एक अगला टापू, नया नाम आइलैंड है देसाई का, मोटी देसाई। एक शिकायत थी नितिन जी कालन की, लेकिन हम यहाँ पे ऑन माइक नहीं बोल सकते। वो 18 गेंदों में 48 चाहिए, ज्यादा वक्त लिया जा रहा है। प्लीज सागर पाटिल गेंद दे दो बॉलर के हाथ में, आपको बल्लेबाजी करनी है। यज्ञेश पाटिल, अरे लाल कलिंगड़ दिया, खाना कब आएगा हमारा? आया है क्या? ठीक है, चलो चलो जल्दी से। 18 गेंदों में 48 रनों की जरूरत है और 4th ओवर में अक्षय मात्रे आते हुए। संदेश मात्रे और सागर पाटिल, ये जोड़ी डटकर खेलती है तो इस मुकाबले में 18 गेंदों में 48 बनेंगे। छगन पाटिल हमारे साथ कमेंट्री बॉक्स में, उनका भी आवाज आप सुन सकते थोड़ी देर में। और पहली गेंद और मात्रे का भव्य स्वागत किया है, सीधा लॉन्ग ऑन सी मारे का पार, 6 रन।
ये मात्रे पिछले सीजन से बहुत अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं। मोठे देसाई गांव के इतिहास को अपने पन्ने को देखा, थोड़े पीछे गए तो पहली साइकिल जिनके द्वारा इस गांव में आई थी वो गेंदबाज अक्षय मात्रे। और इस बार एज है, फ्लाई स्लिप में जितेश मौजूद, थ्रो अच्छा है लेकिन अक्षय आगे थे, फॉलो थ्रू में थे, तो मिलेगी 1 रन और इसे 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी। कुल मिला के स्कोर 38 रनों के ऊपर। 41 रनों की अभी भी जरूरत है, 16 गेंदों में 41 रनों की जरूरत इस मुकाबले में बल्लेबाजी करते हुए बॉलर्स 11 को। मैंने पहले कहा है संदेश मात्रे और सागर पाटिल ये दोनों बल्लेबाज डट कर खेलते इस मुकाबले को प्रेशर हैंडल करते हुए, तो इस मुकाबले में अभी भी 16 गेंदों में 41 रन बन सकते हैं। अक्षय मात्रे अगली गेंद, और इस बार बल्ला घुमाया हाथ में, आकाश मौजूद लॉन्ग ऑन में। ओहो क्या किया आपने, लगता है आपको भी भूख लग चुकी है। कैच ड्रॉप। 15 गेंदों में अभी भी 40 रनों की जरूरत है इस मुकाबले में बॉलर्स 11 को। अगली गेंद, फूल के इस बार गेंद हवा में थी, सुमित आगे फिर पीछे, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, मैच मिलेगा 1 ही रन। लेग पिच चोरी हो गया क्या, कहना क्या चाहते हो? 14 गेंदों में अभी भी 39 रनों की जरूरत है। 14 गेंदे, 2 गेंदे इस ओवर के अभी भी शेष। मजा आएगा इस मुकाबले में। अक्षय मात्रे फिर से एक बार कम बैक कर दो इस ओवर में, लेकिन फुल टॉस, सुमित है डीप में, छलांग किधर से लगाई है वो देखना पड़ेगा। हमारे दर्शक पत्रावली लेके पीछे थे, उनको आने वाला था एक लेग पीस बड़ा। खाता हुआ आदमी कभी भी झूठ नहीं बोलता। यस, नहीं है कुछ भी नहीं, 1 ही रन मिलेगा ना। 13 गेंदों में 38 रनों की जरूरत। यदि इस बार एक बड़ा हिट आता है तो मुकाबले में बॉलर 11 और मुकाबले में जान हम देख सकते हैं। ओहो, खींच के मारने का प्रयास, क्या जितेश पाटिल ने डायरेक्ट हिट किया है तो जाना पड़ेगा सागर पाटिल को बाहर, उसको यही चाह रहा था। उसका टाइम हो चुका है खाना खाने का। खुशबू आ रही है ना उधर से, पेड़ के नीचे से। जाओ सीधा जाओ सागर पाटिल। नहीं, अभी डिनर के पहले हिंदी बोलेंगे हम, लंच के पहले। 12 गेंदों में 38 रनों की जरूरत है अभी भी इस मुकाबले में। और हमारे दिलदास खाना खाते हुए थक चुके। मैंने पहले बार देखा कोई आदमी खाना खाते खाते थक गया। बहुत ही अच्छे इंसान है, नेक दिल जिसे हम कहते हैं। उनको भूख लगा तो कहते नहीं, सीधा गाना बजाते हैं, पाहुना जेवला काय। आ जाइए जल्दी, गाना बजाना है। 12 गेंदों में 38 रनों की जरूरत। मयूर देवकर फिर से एक बार, ओहो खराब गेंद और सही नसीहत, अंपायर का इशारा, ये आता हुआ नो बॉल। मिलेंगे टोटल 5 रन। संदेश मात्रे के बल्ले से आता हुआ ये 4 रन। तुषार नए बल्लेबाज जो ऑफ स्ट्राइक है, और कुल मिला के रन संख्या देखी जाए तो 46 रनों के ऊपर। गेंदे अभी भी शेष है 12, और 12 गेंदों में रन बनाने 33, 46 रन, 46 रन, 46। उल्टा स्विंग किया है और गेंद सीधा खाना खाने के लिए 6 रन।
लगता है अभी गेंद को भी भूख लगा है, जा रही है सीमा रेखा के पार। छह के साथ रन संख्या में बढ़ोतरी। हाँ, और जब भी ये सैंडी 6 मारता है वो नजदीक नहीं मारता, दूर मारता है। 11 गेंदों में 27 रनों की जरूरत है अभी भी इस मुकाबले में। मयूर का कमबैक हो सकता है, हो सकता है। अक्षय मौजूद है। ये क्या, ये अक्षय नहीं, ये फरदीन काजी थे। फरदीन को एक भी गेंद नहीं मिली, ये मिली, उन्होंने छोड़ दिया। नहीं चाहिए हमको, 10 गेंदों में 26 की जरूरत। 26 चाहिए यार। इस बार भी गेंद हवा में और इस बार नहीं गलती। अच्छा कैच जितेश के द्वारा, संदेश मात्र का विकेट। गेंद शेष अभी 9 और 9 गेंदों में रन बनाने। 25 25 25 सही। वो पिछले गेंद पे 2 रन लिए थे लेकिन हमने एक ही डाला था। नो, मार्च में ही रहेगी सब होने के बाद। 9 गेंदों में 25 रनों की जरूरत इस मुकाबले में। राकेश मात्रे, इनको अभी धूप लग रहा है क्योंकि 0 पे आउट हो गए ना। गेंदे शेष है 9 और रन चाहिए 25। ज्ञानेश्वर देवकर बहुत ही बड़ा नाम, नामचीन खिलाड़ी। गेंद हवा में थी, पॉइंट के पीछे जा रही है, जा रही है, जा रही है और ये गई। 4 रन। 4 के साथ रन संख्या में बढ़ोतरी। 58 रन्स, 21 की जरूरत है। 8 गेंदे 21 रन की जरूरत। कुछ भी हो सकता है क्योंकि ज्ञानेश्वर ये नाम ही ऐसा है। 40+ के बहुत ही नामचीन खिलाड़ी है। और इस बार पुल करने का प्रयास था, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, थोड़े लेट हुए और उसी का फायदा उठाया बल्लेबाजों ने। 1 रन उसी तेजी के साथ और 1 रन के साथ रन संख्या 59 रन अभी भी बनाने। 20 रन, 7 गेंदों में 20 की जरूरत है इस मुकाबले में। बल्लेबाजी करने वाली बॉलिंग 11 को तुषार मैदान के अंदर। हालांकि कल पहले मुकाबले में बाबराव शेठ प्रतिष्ठान के लिए तुषार ने बहुत ही अच्छी पारी इस मैदान के ऊपर खेली थी। आज इस मुकाबले में चलो ओवर की समाप्ति, रन संख्या 60 रनों के ऊपर। 6 गेंदों में 19, 6 गेंदे 19 रनों की जरूरत। मुझे लगता है जितेश पाटिल को गेंदबाजी करनी चाहिए या फिर यज्ञेश को दे दो क्योंकि बहुत कड़ा संघर्ष किया इस प्रतियोगिता के लिए। जितेश पाटिल, चलो ज्यादा वक्त मत लीजिए। 6 गेंदों 19 की जरूरत और हमारे दिलदास आते हुए संगीत कक्ष में। स्वागत है आपका भी। पहली गेंद मिस टाइमिंग, डीप में वरुण, ये नहीं छोड़ेगा। सेफ हैंड है, अच्छा झे, अच्छी कैच। और अभी इस मुकाबले में 5 गेंदों में 19 की जरूरत। 5 गेंदे 19 की जरूरत। ये बड़ा नाम, बड़ा एक्सपीरियंस, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी दर्शन काका। बहुत ही कम उम्र में काका उनको कहते हैं सब लोग। वो क्यों कहते हैं मुझे भी नहीं पता, लेकिन कहते हैं। खोटा आधार कार्ड। चलो देखते हैं काका क्या करते हैं। पुल किया इस बार, गेंद कैप में वरुण इस बार, लेकिन उसके ऊपर से काका वक्का वक्का। 4 रन।
तेज डाला है इस बार, रेप बाउंसर नहीं अटेम्प्ट कर पाए अच्छी तरीके से दर्शन। हालांकि दर्शन ने पहले ही गेंद पे 4 रनों का दर्शन दिया था। 3 गेंदे 15 रन, जितेश पाटिल का कमबैक। ओहो, पुल किया है वरुण, डीप में मौजूद, कैच। और इस मैच में बैटर्स 11, 2 गेंदे 15 की जरूरत। अरे मड़वी अभी श्याम चौधरी, हालांकि कल रात में रत्नागिरी में यंगस्टर ट्रॉफी खेल रहे थे। अरे यार ऐसा मत करो यार, अरे यार ऐसा मत करो यार, अरे मत करो यार, अरे देखो मत करो। श्याम चौधरी कल नाइट में यंगस्टर ट्रॉफी खेल रहे थे रत्नागिरी में, सुबह की फ्लाइट लेके सीधा मोठी देसाई गांव में। उसने गार्ड पहना कि देखो पहला, बड़ा नाम है ना, इसके लिए 4 खिलाड़ी नजदीक है। ओहो, नहीं नहीं दौड़ना नहीं आपको, आखिरी गेंद बाकी है। लगता है एक गेंद में 15 बनेंगे, मैडी है तो मुमकिन है। ये श्याम चौधरी का 6 रन, आहा, 6 के बाद 6 जन ने उनको लगाया है। शाबाश मैडी। और 8 रन के साथ इस मुकाबले में जीत हासिल की है। बैटर्स 11 का दबदबा कायम। जाओ अभी खाना खाने के लिए सेमीफाइनल का टॉस करते हैं। मयूर जी सेमीफाइनल कैसा है? आरव और बाबूराव शेठ प्रतिष्ठान के बीच टॉस, टॉस करते हैं। खाना खाना है क्या? लंच ब्रेक लेते हैं थोड़ा। हाँ 15 मिनट का लंच ब्रेक लेते हैं ना। 1:30 बजे मुकाबले की शुरुआत होगी। टॉस करके जाओ खाली। मयूर खाली टॉस करो, लंच ब्रेक लेते हैं अपन 20 मिनट का। खाली टॉस करो, ठीक है ना? डायरेक्ट ब्रेक लेते क्या? बाद में टॉस करेंगे, ठीक है। चलो दिलदास अभी गाना भी नहीं बजाना आपको, शांत बैठो। थैंक यू।